नमस्कार, स्वागत आहे आपल्या एमर्जा मंगेश मध्ये. आज आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये एक कन्सेप्ट क्लिअर करू. कोणती रे? जर चक्रवाढ व्याजामध्ये खूप सगळ्या वेळेस पटवाले एक्झाम्पल येतात, मग त्या पटवाल्या एक्झाम्पलला 2-2 सेकंदात, 4-4 सेकंदात, 6-6 सेकंदात, 10-10 सेकंदात कसं सोडवणार ते बघू. मजा येईल आणि याच्यानंतर आयुष्यात तुम्ही ही गोष्ट कधीच विसरणार नाही. ठीक आहे, चला मग स्टार्ट करूया सेशनला. बघा, जर तुम्हाला आपल्या बॅचेस परचेस करायचे असेल, टेट साठी बॅच परचेस करायची असेल, तर तुम्ही ऍप मध्ये जाऊन ही बॅच परचेस करू शकता. 110 मार्कांची तयारी माझ्यासोबत करायची असेल तर. ठीक आहे, गणित आणि बुद्धिमत्ता 1 वर्ष व्हॅलिडिटी असणार आहे. 999 फीस आहे. ठीक आहे, त्यानंतर ही बॅच आहे 699 रुपयाची. मॅथ्स अँड रिजनिंग लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये. याची फीस 5 ऑक्टोबर पर्यंत 399 रुपये असणार आहे. ठीक आहे, 5 ऑक्टोबर पर्यंत, 1 ते 5 ऑक्टोबर पर्यंत याची फीस 399 असणार आहे. नंतर ही बॅच 699 होऊन जाईल. ऍप डाउनलोड करू शकता, एमर्जा मंगेश सर कॉन्टॅक्ट नंबर आहे काही गरज लागली तर. आणि हे ऍप टेलिग्राम चॅनल एमर्जा मंगेश दा, याच्यावरती ही पीडीएफ भेटेल. ठीक आहे, चला आता क्वेश्चन वरती येऊ. बघा जरा काय सांगितलं त्यांनी. चक्रवाढ व्याजातून 6 वर्षात 4 पट होते. एक रक्कम आहे चक्रवाढ व्याजात किती वर्षात 4 पट होते? 6 वर्षात 4 पट. तर किती वर्षात ही रक्कम समान व्याजदराने 64 पट होईल? किती वर्षात समान व्याजाने 4 पट होईल? ठीक आहे, मग याला कसं करणार, काय करणार याच्यामध्ये? तर बघा राजांनो, 6चं 4 पटचं जे काही 64 करायचंय, हा 4चा काय, हा 4चा काय घन. दरवेळेस लक्षात ठेवा राजांनो, हा याच्या पटीमध्येच भेटणार, याच्या मल्टिपल मध्येच भेटणार. हा 4चा कितवा घात आहे? तिसरा. मग हे जे तिसरा घात केलं ना, हे 3 जो 3 घात आहे, हा 3 नी वर्षाला गुणून टाका. सैद्रिक किती? 18 वर्ष. 18 वर्ष. एवढं सोपं काम आहे, एवढं सोपं काम आहे. आणखीन बघा, आता वेगवेगळे क्वेश्चन बघू. 7 वर्षात पैसे दुप्पट करायचे. 7 वर्षात पैसे किती पट करायचे? दुप्पट. ठीक आहे ना. किती वर्षात 8 पट होतील? 8 पट म्हणजे हे पटच्या खाली पट मांडली, 8 पट. हा 2चा काय घन. मग हे 3 नी इकडे गुणणार. 7 किती रे? 21. जे पॉवर मध्ये येईल ते घ्यायचं, बस संपलं. 21 वर्ष. आता चला, आता तुम्हाला आयडिया आली असेल. आता पुढचा क्वेश्चन तुम्ही करून बघा, व्हिडिओला पॉज करून, आणि त्याच्यानंतर मग व्हिडिओ बघा. आता ठराविक रक्कम चक्रवाढ व्याजाने विशिष्ट वर्षात, चक्रवाढ व्याज बघा 3 वर्षात दुप्पट होते. 3 वर्षात किती पट होते? दुप्पट. तर चक्रवाढ व्याजाने दरात किती वर्षात 4 पट होईल? 4 पट करायची. मला सांगा, हा वर्ग आहे, वर्ग आहे म्हणजे पॉवर मध्ये 2, पॉवर मध्ये 2 म्हणजे 3 दुने 6. किती वर्षात होईल रे? 6 वर्षात. चला आता पटापट चला, काहीच अडचण नाही. 9 वर्षात पैशाची रक्कम तिप्पट. 9 इयर किती पट? तिप्पट. तर 18 वर्षात किती गुणा होईल? आता नीट लक्ष द्या. आता वेगळी गोष्ट विचारली, वर्षाच्या खाली वर्ष मांडा, काहीच अडचण नाही. 18 वर्ष. मला सांगा ना, हे 18 वर्ष करण्यासाठी याला किती गुणणार तुम्ही? 2. 9 दुने 18. तर मग हे 2 येता कुठून? तर याच्या पॉवर मध्ये, याच्या पॉवर मध्ये 3च्या पॉवर मध्ये किती टाकणार? 2. म्हणजे किती पट होईल? 9 पट होईल. कळलं का? जर 22 वर्ष जरी विचारलं, वेगळं जरी विचारलं, तर काहीच वेगळं नाही त्याच्यात. 9 वर्ष 18 केलं, किती वर्षात? 9 वर्षात तिप्पट होती. 9 वर्षात तिप्पट. मग 18 वर्षात, 18 वर्ष म्हणजे याला किती गुणलं? 2. हे 2 कुठं असतात? पॉवर मध्ये. बघा इकडं, हे 2 कुठून आले होते? इकडच्या पॉवर मधून आले होते ना 2च्या. तसंच इकडे पण तेच केलं, याच्या पॉवर मध्ये नेऊन टाकले. म्हणजे किती पट झालं? 9 पट. 9 टाइम आलं. आणखीन एक बघू, आणखीन एक बघू. चक्रवाढ व्याजाने 3 वर्षात पैसे दुप्पट होतात. पैसे कसे होत आहे? दुप्पट. 3 वर्षात जी काही पट असणार ती मांडत चला. पटच्या खाली पट, दुप्पट. तर 12 वर्षात किती गुणा, किती पट होईल? ठीक आहे ना, 12 वर्षात. मला सांगा, 3 ला 12 करण्यासाठी किती किती गुणणार? 4 ने. हे जे 4 असतात हे 2च्या पॉवर मध्ये असणार. 2चा चौथा घात, 2चा दुसरा घात किती? 4. आणि 4चा 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 2 8. हे 2 दुने 4 आणि 4, 4 चौक किती येणार? 16. 16 टाइम 2चा चौथा घात 16. 2चा पाचवा घात किती? 32. 2चा सहावा घात किती? करत राहा. बस एवढं सोपं काम आहे. आलं लक्षात? ठीक आहे, आय होप तुम्हाला हे पटवाले एक्झाम्पल व्यवस्थितरित्या लक्षात आले असेल. ठीक आहे, परत एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या, घरच्यांची काळजी घ्या. गुड डे टू ऑल.